प्रियंका घरमळकर, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण मस्त अशी मालवणी चिकन करी बनवणार आहोत। रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी सोपी आहे। अगदी कमीत कमी तेलाचा वापर करून आपण इथे मस्त तर्रीदार असं चिकन बनवलेलं आहे। त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा। अजून जर प्रियंका घरमळकर या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। सुरुवातीला एक हिरवं वाटण बनवून घ्यायचं आहे। त्यासाठी 1.5 इंच आल्याचे तुकडे करून घेतलेले आहेत। 12 ते 15 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या। मुठभर स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर घ्यायची। आता यामध्येच 4 ते 5 हिरव्या मिरच्या घालायच्या। इथे मी तिखट असलेली हिरवी मिरची घातलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरचीचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता। त्यानंतर यामध्ये अगदी 2 ते 3 चमचे एवढंच पाणी घालायचं आणि याचं छान असं हिरवं वाटण बनवून घ्यायचं। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता। त्यानंतर इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे। चिकन स्वच्छ धुवून त्याच्यामधलं पाणी पूर्णपणे निथळून घेतलेलं आहे। सुरुवातीला या चिकनमध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं। इथे मी 2 चमचे मीठ घातलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिठाचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता। त्यानंतर पाव चमचा हळद घालायची। मसाल्याच्या डब्यात जो छोटा चमचा असतो त्याने मी हळद घातली। 1.5 चमचा मालवणी चिकन करी मसाला घालायचा। मार्केटमध्ये जो रेडीमेड मालवणी चिकन करी मसाला मिळतो तो मी इथे वापरलेला आहे। त्यानंतर जे आपण हिरवं वाटण बनवून घेतलेलं होतं ते सगळं हिरवं वाटण यामध्ये घालून घ्यायचं। हे सगळे मसाले आणि हिरवं वाटण चिकनला व्यवस्थित असं लावून घ्यायचं। इथं आपण सगळे मसाले आणि वाटण व्यवस्थित असं चिकनला लावून घेतलेलं आहे। आता यावरती झाकण ठेवायचं आणि एक अर्धाभर तासासाठी हे चिकन मुरण्यासाठी असंच बाजूला ठेवून द्यायचं। हे चिकन मुरतंय तोवर आपण चिकनच्या करीसाठी लागणारं वाटण बनवून घेऊयात। कढईमध्ये मी 1 ते 1.5 चमचा तेल घेतलेलं आहे। त्यामध्ये 2 मीडियम साईजचे कांदे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत। हे कांदे या गरम झालेल्या तेलामध्ये घालून घ्यायचे आणि हलकासा तांबूस रंग येईपर्यंत चांगले परतून घ्यायचे। अगदी 4 ते 5 मिनिटांमध्येच कांदा असा हलक्याशा तांबूस रंगावर भाजला गेला। मालवणी चिकन करी बनवतोय त्यासाठी भरपूर अशा ओल्या नारळाचा वापर केला जातो। त्यासाठी इथे मी 1 वाटी किसून घेतलेला ओला नारळ घेतलेला आहे। हा ओला नारळ सुद्धा या कांद्यामध्येच घालून घ्यायचा। हा नारळ चांगला तांबूस कलर येईपर्यंत आपल्याला यामध्ये भाजून घ्यायचा आहे। थोडासा वेळ जास्त लागतो पण चिकन करीला चव अगदी अप्रतिम येते। बघू शकता अगदी 8 ते 10 मिनिटांमध्येच मी हा नारळ चांगला तांबूस कलरवर भाजून घेतला। गॅस बंद करायचा आणि भाजून घेतलेला कांदा आणि नारळ एखाद्या ताटामध्ये काढून घ्यायचा। हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि त्यानंतरच मिक्सरमध्ये घालून चांगलं वाटून घ्यायचं। भाजून घेतलेला कांदा आणि खोबरं पूर्णपणे थंड केलं आणि त्यानंतर मिक्सरच्या एका भांड्यामध्ये घातलं। त्यामध्ये मुठभर ताजी हिरवी कोथिंबीर घातली आणि अगदी 2 ते 3 चमचे पाणी घालून याचं छान असं वाटण बनवून घेतलं। इथे आपलं रश्श्यासाठी लागणारं वाटण तयार आहे। चला आता चिकन करी बनवायला घेऊयात। त्यासाठी एका पातेल्यामध्ये 2 चमचे मी तेल घेतलेलं आहे। इथे कांदा आणि खोबरं भाजण्यासाठी मी 1 ते 1.5 चमचे तेलाचा वापर केला। म्हणजेच आतापर्यंत आपण एकूण 3.5 चमचे एवढं तेल वापरलेलं आहे। तेल चांगलं गरम झालं की यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा मी बारीक चिरून घातलेला आहे। कांदा अगदी हलका गुलाबी रंगावर परतून घ्यायचा। तुम्ही बघू शकता अगदी 3 ते 4 मिनिटांमध्ये कांदा चांगला गुलाबी रंगावर मी इथे परतून घेतलेला आहे। चिकन करीला छान असा कलर यावा यासाठी इथे मी 1.5 चमचा काश्मीरी रेड चिली पावडर घातलेली आहे। यालाच बॅडगी मिरची पावडर असे सुद्धा म्हणतात। त्यानंतर 1 चमचा मालवणी चिकन करी मसाला घातला। लक्षात ठेवा आपण चिकन मुरवताना सुद्धा मालवणी चिकन करी मसाला वापरलेला आहे, पण इथे असा फोडणीत घातल्यामुळे त्याची चव खूप चांगली लागते। हे मसाले करपून जाऊ नयेत यासाठी यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि पुन्हा मसाले 1 मिनिटभरासाठी चांगले भाजून घ्यायचे। मसाल्यांना मिनिटभरातच चांगलं तेल सुटलं जातं। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता। त्यानंतर यामध्ये आपण बनवून घेतलेलं कांदा आणि खोबऱ्याचं वाटण घालून घ्यायचं। हे वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत या मसाल्यांमध्ये चांगलं परतून घ्यायचं। त्यामुळे खोबऱ्याचा जो उरला सुरला कच्चेपणा असेल तो सुद्धा निघून जातो आणि चिकन करीला चव खूप चांगली येते। बघू शकता अगदी 4 ते 5 मिनिटांमध्येच हे वाटण व्यवस्थित असं परतलं गेलेलं आहे। याला चांगलं तेल सुटलेलं आहे। यानंतर आता मुरवत ठेवलेलं सगळं चिकन आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे। इथे आपण कमीत कमी तेलाचा वापर केला तरी सुद्धा नारळ यामध्ये चांगला भाजून घेतल्यामुळे या नारळाचं तेल याला सुटतं।
परिणामी चिकन करीला तर्री खूप चांगली येते। हे चिकनसुद्धा 2-3 मिनिट या मसाल्यांमध्ये चांगलं परतून घ्यायचं। दुसरीकडे गॅसवरती मी चिकन करीसाठी लागणारं पाणी गरम करायला ठेवलं होतं। ते पाणीसुद्धा आता व्यवस्थित असं गरम झालेलं आहे। आता हे चिकन आपल्याला अगदी 4 ते 5 मिनिट वाफवून घ्यायचं आहे। त्यासाठी पातेल्यावरती एक ताट झाकून ठेवायचं आणि बाजूलाच असलेलं गरम पाणी मी यामध्ये घातलेलं आहे। ताटावर थोडंसं गरम पाणी घातल्यामुळे या ताटाला वाफ सुटते आणि या वाफेचं पाणी पातेल्यामध्ये असलेल्या चिकनमध्ये पडत राहतं। 4 ते 5 मिनिट याची चांगली वाफ काढून घ्यायची। असं चिकन वाफवून घेतल्यामुळे त्याला चव खूप चांगली येते। 4-5 मिनिटात चिकन आपलं व्यवस्थित असं वाफवून झालेलं आहे। हे पुन्हा एकदा तळापासून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर यावरती ताटावर असलेलं गरम पाणी घालायचं। मला इथे आणखी गरम पाण्याची गरज वाटत आहे, त्यामुळे मी आणखी थोडंसं गरम पाणी घातलं। चिकन करी किंवा मटन करी बनवताना नेहमी गरम पाण्याचाच वापर करायचा। गरम पाण्यामुळे या रश्श्याला तर्री तर चांगली येतेच, त्याचबरोबर पीससुद्धा व्यवस्थित असे छान शिजले जातात। चांगलं असं व्यवस्थित तळापासून मिक्स करून घ्यायचं। मालवणी चिकन करी जास्त अशी पातळ नसते, थोडीशी अशी घट्टसरच असते, त्यामुळे जास्त पाणी घालू नका। मी इथे थोडंसं मीठ घालून घेतलं, मला थोडं मीठ कमी वाटत होतं। तुमचं जर मीठ व्यवस्थित असेल तर नाही घातलं तरी सुद्धा चालेल। आता हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। शिजवण्यासाठी यामध्ये चमचा ठेवायचा आणि त्यावरती असं झाकण ठेवायचं। झाकण पूर्णपणे ठेवायचं नाही, त्यामुळे रश्श्याला तर्री चांगली येणार नाही। 10 ते 12 मिनिट असं झाकून ठेवल्यानंतर 10 ते 12 मिनिटातच असं अर्धवट जरी झाकण ठेवलं तरी चिकन व्यवस्थित असं शिजलं जातं। मध्ये मध्ये 3-4 मिनिटांनी तुम्ही चांगलं तळापासून हलवून घेऊ शकता। 11 ते 12 मिनिटांनंतर मी यावरचं झाकण काढलं। बघू शकता चिकनला आपल्या किती छान अशी तर्री आलेली आहे। पुन्हा एकदा तळापासून चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि यामधले चिकनचे पीस शिजलेत का आता हे आपण चेक करूयात। चिकन व्यवस्थित असं 12 मिनिटांनंतर शिजलेलं आहे। सुरुवातीला आपण 4-5 मिनिट वाफवून घेतलं आणि नंतर अर्धवट झाकण ठेवून 10 ते 12 मिनिट शिजवून घेतलं। त्यावरती भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची। थोडं असं मिक्स करून घ्यायचं। आहा, चिकनचा वास सगळ्या घरभर दरवळतो आहे। अगदी कमीत कमी तेलाचा, म्हणजेच अगदी 3 ते 3.5 चमचे तेलाचा आपण इथे वापर केला। त्यामध्येच या चिकनला तर्री किती छान आलेली आहे तुम्ही बघू शकता। भरपूर अशा ओल्या नारळाचा वापर केल्यामुळे चिकनचा रस्सा जसा उकळत जातो तसं त्याचं तेल रिलीज होत जातं। अशा प्रकारे मालवणी चिकन करी आपली रेडी आहे। या चिकन करीला रंग काय सुरेख आलेला आहे तुम्ही बघू शकता। अशा प्रकारे आपली मालवणी चिकन करी तयार आहे। चला आता ताट वाढून घेऊयात। ताटामध्ये मालवणी चिकन करी, मस्त अशी गरमागरम भाजलेली ज्वारीची भाकरी, सोबत तोंडी लावण्यासाठी कांद्याच्या फोडी आणि लिंबाची फोड तर घेतलीच पाहिजे, सोबत मौसूद शिजलेला असा इंद्रायणी तांदळाचा भात। आहा, काय फक्कड बेत झालेला आहे। तुम्ही सुद्धा ही मालवणी चिकन करी नक्की बनवून बघा। गरमागरम चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा भातासोबत सुद्धा चवीला खूप छान लागते। बरोबर अर्ध्या किलोच्या प्रमाणामध्ये आपण मालवणी चिकन करी बनवली। याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। आता यामधला एक घास तुम्ही सुद्धा खा आणि आवडली तर लाईक करायला अजिबात विसरू नका। अशाच मस्त चमचमीत रेसिपीज बघण्यासाठी प्रियंका घारमळकर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच नवनवीन रेसिपीज प्रमाणबद्ध पाहण्यासाठी प्रियंका घारमळकर या पेजला फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा। पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये। धन्यवाद।